सुपर 30 ब्रॉट टू यू बाय रंगोली सारीज। नमस्कार, मी एकता मराठी सुपर 30 मध्ये आपलं स्वागत। नागपुरात एका पिशवीत 15 जिलेटिन, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले। सीए रोडवरील दोसर भवन चौकातील घटना। एका डॉक्टरच्या घरासमोर सापडली पिशवी। प्रशासनानं तातडीनं संपूर्ण परिसर केलं सील। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा तज्ञ घटनास्थळी दाखल। पोलीस आयुक्त डॉक्टर सिंघल यांनी केली परिसराची पाहणी। नागरिकांचा संयम राखत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन, तर संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना सूचना देण्याचं देखील आवाहन। जेवणातून विष बाधेनं 3 सख्या बहीण भावांचा मृत्यू। बुलढाणा तालुक्यातील धाड गावातील घटना। मृतक भाऊ बहीण 4 ते 8 वर्षातील वयोगटातील। परिसरात हळहळ। आई आणि एका बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू। दोघींची प्रकृती चिंताजनक। अमरावतीच्या बेलोरा विमानतळ परिसरात सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात। तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी। गोंदियात रानटी हत्तींचा शेतकऱ्यांवर हल्ला। शेतात कामासाठी गेलेले शेतकरी थोडक्यात बचावले। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बांधा परिसरातील घटना। रानटी हत्तीच्या कळपानं 11 मार्च पासून घातला धुमाकूळ। हत्तीच्या कळपानं मक्यासह इतर पिकांचं केलं नुकसान। जखमी शेतकऱ्यांवर किशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू। नागरिकांचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला। आंदोलन करताना नोटीस बजावण्यासाठी गेले होते पोलीस पथकांचं पथक। किडगीपार गावात दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू। नागरिकांच्या हल्ल्यात अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी। अकोल्यात मोकळ्या जागेत महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला। महिलेची हत्या की घातपात, शोध सुरू। यवतमाळ कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 45 गोवंशीय जनावरांना जीवनदान। नागपूरहून तेलंगणा राज्यात सुरू होती तस्करी। पोलिसांनी 36 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। वडकी पोलिसांच्या कारवाईनं खळबळ। नागपुरात कुख्यात गुन्हेगाराकडून अवैध पिस्तुलीसह चाकू जप्त। तहसील पोलिसांनी गस्ती दरम्यान केली कारवाई। ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमण करणं भोवलं। 2 ग्रामपंचायत सदस्य निलंबित। अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायतीतील घटना। अमरावतीत कापूस पोहोचला 8,300 प्रति क्विंटल दरांवर। कापसाच्या दरात एकाच वेळी 700 ते 800 रुपयांची वाढ। डॉलर क्रूड ऑइल वाढल्यानं पॉलिस्टरच्या किमती वाढल्या। आंतरराष्ट्रीय बाजारात बऱ्याच दिवसांनी पांढऱ्या सोन्याला चकाकी। जिल्ह्यासह विदर्भात शेतकरी आत्महत्येचं दुर्दैवी सत्र सुरूच। एकट्या अमरावती जिल्ह्यात वर्षकाठी 200 ते 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। 3 महिन्यात जिल्ह्यातील 42 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 9 आत्महत्या वाढल्या। अमरावतीत टमाटरचे विक्रमी उत्पादन, मात्र मातीमोल भावानं शेतकरी रडकुंडीला। टमाटरच्या दरात सातत्यानं घसरण, पीक फेकण्याची आली वेळ। नागपुरातील जलतरणपटू ईश्वरी पांडेचा जागतिक विक्रम। सलग 11 तास 15 मिनिटं पोहून पार केली पालची सामुद्रधुनी। श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुष्यकोडीपर्यंत सलग पोहली। दृष्टीनं अधू असूनही केली डोळस कारवाई। विषम परिस्थिती असूनही 38 किलोमीटर अंतराची पालची समुद्रधुनी सहज केली पार। हवामान अनुकूल असल्यानं 4 तास उशिरा सुरू झाला उपक्रम। बुलढाण्यात संजय गायकवाड यांचा विजयराज शिंदे यांच्यावर आश्रमशाळेतील कथित गैरप्रकाराचा गंभीर आरोप। चौकशीच्या मागणीनं राजकीय वर्तुळात खळबळ। अमरावती शहरात गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश। 16 सिलेंडर चोरी करणारे 2 अटकेत। सुपर 30 ब्रॉट टू यू बाय रंगोली सारीज।